नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील वहाळ येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव 2026 उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आयडियल सेंटरचे उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत जिल्हा परिषद शाळांमध्ये होत असलेल्या शैक्षणिक परिवर्तनाचे कौतुक केले। शैक्षणिक गुणवत्तेत होत असलेली वाढ, आधुनिक सुविधा आणि सकारात्मक बदलांमुळे अनेक ठिकाणी खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांचाही कल पुन्हा जिल्हा परिषद शाळांकडे वाढत असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की डिजिटल युगातील गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आलेली ही अत्याधुनिक डिजिटल लॅब विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचा संपूर्ण अभ्यासक्रम दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे अध्यापन आणि अध्ययन अधिक प्रभावी होणार आहे। तसेच ऑनलाईन परीक्षा व्यवस्थेमुळे शिक्षण प्रक्रियेत गुणवत्ता आणि गती वाढवण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, हक्क आणि कर्तव्याची जाणीव, स्वच्छतेची सवय, पर्यावरण संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी विकसित होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले। राज्यातील शाळांमधून आदर्श आणि जबाबदार नागरिक घडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले। एकूणच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेले परिवर्तन शिक्षण क्षेत्रासाठी नवी दिशा देणारे ठरत असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले आहे। चला आता आपण मुलाखतीकडे वळूया। सोपे प्रश्न विचारा। आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता जगन्नाथराव फडणवीस। सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली। ते मागे विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत मी इकडे आलो। आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कोणात आव्हान असतातच। जेव्हा तुम्ही समाजात आता काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते। व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडीअडचणी येतात, पण आपल्यासमोर किती मोठे आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे की ते स्वराज्याची स्थापना केली। त्याला स्वराज्याची स्थापना करताना मुलाची लढावं लागलं, काही तुम्हाला स्वकीयाची लढावं लागलं, पण त्यांनी त्या आव्हानाचा सामना करून व्यवस्था उभी केली। त्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे, चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो। आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील तू घेतलेली मुला। आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं उद्घाटन केलं की इंटरॅक्टिव्ह आहे। त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला श्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो। त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येतात। मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे। प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत। जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतल्या आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने त्या डिजिटल लॅब मध्ये जाऊन डिजिटल शिक्षण घ्यायचं। थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू। धन्यवाद। थँक्यू, मनापासून अभिनंदन करतो। एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा
आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खाजगी शाळेसारख्या किंवा कधी त्याहीपेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे तर मी निश्चितपणे सांगू शकतो की जिल्हा परिषदेच्या शाळेतलं शिक्षण 90% खाजगी शाळांपेक्षा चांगलं आहे. आणि आता आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत. हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे. स्वच्छता, पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नांमध्ये गावकरी आणि पालक यांची महत्वाची भूमिका आहे. ज्या ज्या शाळांच्या परिसरातले पालक हे जागृत आहेत, जिथे पालकांची समिती उत्तम काम करते आहे, त्या शाळा बेस्ट शाळा आहेत, उत्तम शाळा आहेत. केवळ मुलांना शाळेत पाठवून दिलं इथपर्यंत पालकांचं कर्तव्य संपत नाही, तर पालकांना या संपूर्ण प्रवासामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, कर्मचारी असतील, यांचे सोबती म्हणून त्यांच्यावर लक्षही ठेवलं पाहिजे आणि त्यांना सहकार्यही केलं पाहिजे. मी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सीओ असतील, एज्युकेशन ऑफिसर असतील, त्याही सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि विशेषतः शिक्षण विभागाने ज्या पद्धतीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं परिवर्तन सुरू केलंय, मध्यंतरीच्या काळामध्ये जी थोडी गळती जिल्हा परिषद शाळांना लागली होती ती आता संपलेली आहे. उलट आता खाजगी शाळांमधनं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण अनेक जिल्ह्यांमध्ये वाढलेलं आहे. आणि म्हणून मी आमचे सचिव, आमचे सर्व कमिशनर असतील, शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी असतील, सर्वांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. देश घडवायचा असेल तर तुमचा विभाग चांगला चालला कीच देश घडू शकतो.